मी सुद्धा आताच ती बातमी जी आहे चॅनलवर पाहिली. आता मला माहीत नाही काय कारणं आहेत त्यांना सुटकेची, काय कारणं आहेत ते. पण एक म्हणजे आता 18 वर्ष जी आहेत ती मंडळी निश्चितपणे जी आहे तुरुंगात आहेत आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारणं आहेत याचा अभ्यास जो आहे डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि त्यांना जर आवश्यक वाटलं तर मग ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही केस जाऊ शकते. पण या क्षणाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं मला शक्य नाही. असं आहे की मला जास्त नवीन मुंबईची माहिती नाही आहे. शिंदेसाहेब हे ठाण्याचे, त्याच्यामध्ये नवी मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक वेळा खासदार, आमदार, मंत्री होतात. ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत. त्यामुळे तिथे नक्की काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर होणार नाही. नाही, मी निश्चितपणे जे आहे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो. कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी, आता आपण ना येवल्यातसुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे आहे मोठं स्मृतिस्थळ आपण उभं करतो आहोत, शिवसृष्टी उभी करतो. अशा वेळेला शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तर तो इतिहास आणखी जिवंत राहील. त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो. मला पोलिसांनी असं काय माझ्याशी तर काय मी पोलिसांना केलं काय तर आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही. आणि मी कालसुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही, विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे की हनी नाही आणि ट्रॅप नाही. मला असं वाटतं की आपण ते जे विधान ते करतात त्यावेळेला ते जबाबदारीनं करत असतात. त्यांच्या हातातच सगळी SIT आहे, पूर्ण पोलीस स्टेशन, पोलीस डिपार्टमेंट आहे. तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्यांच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आता हे कोणी ह्या सगळ्या गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला कोणी काही बोलत नाही आहे. असं कळते सूत्र हे असं सगळं चालतं आहे. मग कोण सूत्र आणि कसं कळतं हे त्यांना माहिती. साहेब, गिरीश महाजन पुन्हा खळबळवलं. आता असं आहे ना का याचं उत्तर त्या गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं ते हनी ट्रॅपपासून बाकी सगळे हे मलाच का तुम्ही विचारता. किती मंत्री आहेत रे? नाशिक जिल्ह्याचे 5 मंत्री आणि गिरीश महाजन एक 6वे मंत्री. तुम्ही कोण त्यांना विचारणार आहात? मला काय विचारतात? पालक म्हणून तुम्हाला पाहिलं जातं. काय पालक? पालकमंत्री वेगळा, पालक भाजी वेगळी. साहेब, ठीक आहे, प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तरी वेळोवेळी जे आहे या पक्षाने त्या पक्षाबरोबर, त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे. किंबहुना शरद पवारांचं पुलोचं सरकार जे होतं, आता शरद पवार मूळचे काँग्रेसचे पण BJPचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये. हर्ष अडवाणी होते किंवा आणखीन उत्तमराव पाटील होते. तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात. एकत्रित येण्याचा, सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात. काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात. तर ही प्रक्रिया काही आजची असं मला काही वाटत नाही. मग एक तर ठाकरे साहेबांना विचारा, राज ठाकरेंना विचारा, नाही तर प्रताप सरनाईकांना विचारा. काय नक्की मला काय सांगू मी काय भविष्यामध्ये काय डोकावत नाही. पण मग सर, महाराष्ट्राची राजकीय भविष्यवाणी तुम्ही अचूक करतात नेहमी. आपण काही भविष्य काय आपल्या स्वतःचे एक आडाखे असतात. काय बोलायचे असतात, काही बोलायचे नसतात. काही स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात. कारण त्यातून पण आणखी नवीन काहीतरी उद्भवू नये.
ठीक आहे, आता त्यांचा तो त्यांनी सल्ला दिलेला आहे. आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे, किती मानलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, ते मुख्यमंत्रीसुद्धा मॅच्युअर्ड आहेत, ते पण बघतील काय करायचं. सर, एक शेवटचा प्रश्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.